दोन पवारांची दोन विधानं आज राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय आहेत। दोनही विधानं धक्कादायक आहेत आणि तसं बघितलं तर या दोन विधानांचा एकमेकांशी थोडासा संबंध पण आहे। एकीकडे अजित पवारांनी ज्येष्ठ पत्रकार श्रीनिवास जैन यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हा गौप्यस्फोट केलेला आहे आणि पहिल्यांदाच नाव घेतलेलं आहे की भाजप आणि राष्ट्रवादीच्या सत्ता स्थापनेसाठी ज्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये उद्योगपती गौतम अदानी हे सुद्धा उपस्थित होते। धक्कादायक विधान आहे आणि त्याच्यामधून अनेक प्रश्न पण निर्माण होतात। तर दुसरीकडे शरद पवारांचं दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये विधान आहे, जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की 2004 मध्ये तुम्ही मुख्यमंत्री पदाची संधी सोडली, त्याच्याबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित होतात, अजित पवारांनी पण त्याच्यावरून टीका केली होती। तर त्याच्याबद्दल स्पष्टीकरण देताना शरद पवारांचं एक विधान होतं की त्यावेळी आमच्यासमोर जे पर्याय होते त्याच्यामध्ये सिनियर म्हणून छगन भुजबळांचा पर्याय होता आणि त्यांच्याकडे जर नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक झाली असती। दोनही विधानं खूप सेन्सेशनल आहेत आणि ती ज्यावेळी ज्या पद्धतीनं केली गेलेली आहेत त्याच्यामध्ये बरेचसे अर्थ दडलेले आहेत। पहिल्यांदा अजित पवारांचं जे विधान आहे त्याच्याकडे आपण येऊयात। खरं तर याच्या आधी अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी ही गोष्ट सांगितलेली होती, पण त्याच्यामध्ये थेटपणे नाव घेतलेलं नव्हतं। राष्ट्रवादीमधली जी फूट झाली त्याच्यानंतर एक मेळावा जेव्हा झाला तेव्हा याच्या आधीसुद्धा भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न स्वतः शरद पवारांच्या उपस्थितीत किती वेळा झालेला होता ही गोष्ट त्यांनी सांगितलेली होती। मग त्याच्यामध्ये अगदी 2014चा पाठिंबा असेल, 2017 ज्यावेळी भाजपकडून ऑफर आलेली होती की तुम्ही आमच्यासोबत या, पण त्यावेळी सोबत यायचं ठरल्यानंतर भाजपचं म्हणणं होतं की शिवसेना पण सोबत असेल, त्याच्यावरती सगळं फिसकटलं। मग नंतर 2019च्या त्या पहाटेच्या शपथविधी वेळच्या घटनांचा उल्लेख झाला। अशा सगळ्या घटना त्यांनी सांगितलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये ते बोलताना म्हणालेले होते की गुजरातमध्ये राज्याच्या बाहेर एका उद्योगपतीच्या घरी कशी बैठक झाली होती आणि तिथं या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या होत्या। पण आत्तापर्यंत माध्यमांमध्ये केवळ याची कुजबूज व्हायची, चर्चा व्हायची। पहिल्यांदाच अजित पवारांनी थेट बोलण्याच्या ओघामध्ये, म्हणजे त्यांना केवळ उद्योगपती गौतम अदानींचं नाव घ्यायचं नव्हतं, पण शरद पवारांना म्हणजे प्रश्न विचारला गेला की शरद पवार तुमच्यासोबत नाही आहेत, ते तर भाजपसोबत आले नाहीत। त्याच्यावरती स्पष्टीकरण देताना अजित पवार असं म्हणाले की 5 वर्षांपूर्वी ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये कोण कोण उपस्थित होतं, अमित शहा होते, प्रफुल्ल पटेल होते, देवेंद्र फडणवीस होते, गौतम अदानी होते, हे पण त्यांनी सांगून टाकलं। आता एखाद्या पक्षाच्या वतीनं एखादे उद्योगपती, आणि ते देखील एवढे मोठे उद्योगपती, हे निगोशिएटर म्हणून, मध्यस्थ म्हणून कशासाठी उपस्थित असतील? ही त्यांची कामगिरी म्हणजे त्यांच्या एकूण कामामध्ये तर बसत नाही। पक्षाकडून त्यांना कुठलं पद दिलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा इतक्या काळजीनं ते या सगळ्यामध्ये उपस्थित का असतील आणि त्यांच्यासमोर ही बैठक नेमकी का होत असेल? भाजपवरती सातत्यानं आरोप होत असतो, अदानी अंबानी की सरकार म्हणून राहुल गांधी त्यांच्यावरती टीका करतात आणि आता अदानी भाजपचं सरकार यावं याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये या वाटाघाटी करत होते का, हा प्रश्न उपस्थित होतो। नेमकं अजित पवार त्या मुलाखतीत काय म्हटले हे ऐका। द बिगर फैक्टर अजीत दादा, खासकर आपके साथ, दैट देयर इज अ फीलिंग कि आइडियोलॉजी का सवाल उठता है कि कभी आप इधर हैं कभी उधर थे। मैं 99 से एनसीपी में हूँ, आज भी मैं एनसीपी नहीं, सपोर्ट टू बीजेपी की बात। सपोर्ट तो हमारे लीडर, हमारे वरिष्ठ नेता जैसे बोलते हैं वैसे हम करते हैं। पर शरद पवार जी तो नहीं बोले। आपको मालूम नहीं है, मुझे अभी वो इसको 5 साल हुए हैं, सबको मालूम है कहाँ मीटिंग हुई। शरद पवार जी के नॉलेज में सबके साथ हुआ था। आपको जैन साहब को वापस बताता हूँ, अमित शाह थे, गौतम अडानी थे, प्रफुल्ल पटेल थे, देवेंद्र फडणवीस थे, अजित पवार थे, पवार साहब थे, सब थे। आप लोग क्रॉसओवर कर गए, शरद पवार को क्या हेजिटेशन हुई, वो क्यों नहीं गए? पवार साहब एक ऐसे लीडर है कि उनके मन में क्या है ये दुनिया का एक भी आदमी बता नहीं सकता। काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी या सगळ्यावरती टीका केली आणि त्यांनी असं म्हटलंय की ज्या ज्या वेळी आपल्याला असं वाटतं की मोदी आणि अदानी यांच्या बाबतीतला सगळ्यात मोठा गौप्यस्फोट झालेला आहे, हे खूप शॉकिंग आहे। आता याच्यापेक्षा जास्त शॉकिंग काही घडू शकत नाही। त्याच्यानंतर अजून एक नवीन बाब भलतीच समोर येते
आणि ही बाबसुद्धा त्यापैकीच एक आहे. साहजिक आहे की या सगळ्या सत्ता स्थापनेमध्ये गौतम अदानींना एवढा रस का असावा. आता शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध कसे आहेत याच्याबद्दल पण चर्चा होत असतात. स्वतः लोक माझे सांगाती जे शरद पवारांचं आत्मचरित्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी गौतम अदानींचा उल्लेख केलेला होता आणि एक धडपडणारा युवक म्हणून त्यांनी त्यांची सुरुवात पाहिलेली होती. त्याच्यानंतर आता एवढा साम्राज्य विस्तार जो आहे तो अदानींचा झालेला आहे. अदानी नंतर मोदींच्या किती जवळ गेले, 2014च्या प्रचारामध्ये त्यांच्याच चॉपर्समधून बसून कसे फिरत होते याच्याबद्दलच्या कहाण्या अनेक आहेत आणि आता त्यांचं नावच या सरकारशी चिकटलेलं आहे, इतके ते मोठे झालेले आहेत. त्यामुळं या उपस्थितीवरून आता प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. आत्तापर्यंत नाव कुणी घेतलेलं नव्हतं, अजित पवारांनी ते नाव जे आहे ते घेतलेलं आहे. गौतम अदानींची ज्यावेळी JPC चौकशी व्हावी अशी जी मागणी होत होती त्यावेळीसुद्धा एक विधान आठवून बघा की शरद पवारांनी थेटपणे त्या मागणीला समर्थन केलेलं नव्हतं, उलट JPCची आवश्यकता नाही असं म्हटलं होतं. पण नंतर ज्यावेळी इतर सगळ्या गोष्टींवरून वाद झाला त्याच्यानंतर आपला JPCला विरोध नाही आहे हे स्पष्टीकरण त्यांना द्यावं लागलेलं होतं. इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि बोलता बोलता अजित पवारांच्याकडून ती उघड झालेली आहे. आता दुसरं विधान जे आहे शरद पवारांचं ते सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग आहे. वारंवार हा मुद्दा येतो की 2004ला राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का सोडलं. ज्यावेळी अजित पवार या सगळ्या बंडाची नेपथ्य रचना करत होते त्यावेळी सुद्धा त्यांचं म्हणणं हेच होतं की आपला मुख्यमंत्री असता तर त्याच्यानंतर कायम आपलाच मुख्यमंत्री राहिला असता, राष्ट्रवादीची स्वबळावरती सत्ता यायला पाहिजे वगैरे वगैरे. आणि कायम या 2004च्या घटनेकडे ते बोट दाखवतात. काय झालं होतं त्यावेळी, राष्ट्रवादीला 71, काँग्रेसला 69 जागा मिळालेल्या होत्या आणि त्यांनी सरकार स्थापन केलेलं होतं. 2 जागा जास्तीच्या असून सुद्धा राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद विलासराव देशमुखांना दिलेलं होतं. आता शरद पवारांच्या बद्दल मग ही चर्चा कायम व्हायची की त्यांना मुख्यमंत्रीपद आपल्या पक्षात ठेवायचं नव्हतं का, प्रतिस्पर्धी तयार करायचा नव्हता का, अजित पवारांना ते पद द्यायचं नव्हतं का वगैरे वगैरे. पण आज लोकमतच्या या मुलाखतीमध्ये बोलताना शरद पवारांनी त्याच्याबद्दल जे विधान केलेलं आहे तर ते काय आहे, ते असं म्हणतात की सिनियर म्हणून माझ्यापुढं नाव होतं छगन भुजबळांचं. भुजबळांचं नंतरचं राजकारण तुम्ही बघा, त्यांना तुरुंगात जावं लागलं. त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती. आता राष्ट्रवादीची जी स्थापना झाली त्या स्थापनेनंतरचे पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ होते. ज्यावेळी सरकारमध्ये जाण्याची संधी आली तेव्हा उपमुख्यमंत्रीसुद्धा पहिल्यांदाच छगन भुजबळच बनले. पण डिसेंबर 2003मध्ये ज्यावेळी एका खाजगी वाहिनीवरती हल्ला झाला, एक लक्षात घ्या क्रोनॉलॉजी, की त्याच्या आधी तेलगी घोटाळ्यामध्ये छगन भुजबळांचं नाव वारंवार येत होतं पण त्याच्यावरून त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता एका खाजगी वाहिनीवरती. आणि ते देखील एक व्यंगात्मक कार्यक्रम होता, राजकीय टीका टिप्पणी करणारा. त्याच्यामध्ये भुजबळांच्याबद्दल एक विधान झालं आणि त्याच्यानंतर त्या कार्यालयाची तोडफोड झाली. त्याच्यानंतर त्यांचा राजीनामा झालेला होता. त्याच्यानंतर मग उपमुख्यमंत्री बनले विजयसिंह मोहिते पाटील. पण प्रदेशाध्यक्ष म्हणजे 2004च्या निवडणुकांवेळी शरद पवारांच्याकडे ऑप्शन काय काय होते तर ते RR पाटील यांना सुद्धा मुख्यमंत्री बनवू शकले असते का. कारण 2004च्या निवडणुका राष्ट्रवादीच्या ज्या झाल्या त्यावेळी प्रदेशाध्यक्ष RR पाटील होते. एक प्रकारे त्यांचा चेहरा जो आहे तो वापरण्यात आलेला होता. पण कदाचित शरद पवारांच्या डोक्यामध्ये 2-3 कॅल्क्युलेशन्स असावीत. एकतर RR पाटील यांच्याच पिढीचे जयंत पाटील, अजित पवार हे पण आहेत आणि त्यामुळं त्यांना संधी दिली असती तर इतरांना नाराज केल्यासारखं झालं असतं. सोबतच मराठा चेहरा पुढं करण्याच्या ऐवजी OBC चेहरा पुढं करणं ही त्यांची राजकीयदृष्ट्या गरज होती. म्हणूनच तुम्ही बघा की सुनील तटकरे असतील, त्याच्यानंतर मधुकर पिचड असतील, या सगळ्या लोकांना त्यांनी वारंवार प्रदेशाध्यक्ष केलेलं होतं. आता त्यांचं म्हणणं असं आहे की जे पर्याय होते त्याच्यामध्ये छगन भुजबळांचंच नाव होतं आणि छगन भुजबळांचं नंतर काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. त्यांना जेलमध्ये जावं लागलं आणि त्यांच्या हाती सत्ता दिली असती तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती. त्यामुळं नेमकं शरद पवारांना काय म्हणायचं आहे, छगन भुजबळ यांच्या भ्रष्ट पार्श्वभूमीमुळं त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं नाही का, तेलगी घोटाळ्याचे आरोप त्यांच्यावरती आधीच झालेले होते, मुख्यमंत्रीपद देण्याच्या इतकी त्यांची प्रतिमा स्वच्छ नव्हती म्हणून त्यांना टाळलं गेलं, हेच शरद पवार सांगतायत का, असे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. पण एक नक्की आहे की 2004च्या या मुद्द्यावरून
अजित पवारांनी वारंवार टीका केलेली आहे की ते मुख्यमंत्रीपद आपल्याला सोडायला नको होतं आणि ते आपण का सोडलं याचं कारण देताना शरद पवारांनी हे विधान केलेलं आहे. छगन भुजबळांकडं जर सत्ता दिली असती तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती. आता गेल्या काही दिवसांपासून भुजबळ हे वारंवार चर्चेत आहेत. राजदीप सरदेसाई यांचं एक पुस्तक आलं, त्या पुस्तकामध्ये आपण ईडी मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, आपल्यावरती दबाव होता आणि पुन्हा जेलमध्ये जावं लागलं असतं, आता या वयामध्ये कुठं जेलमध्ये जाता, म्हणून आपण गेलो असं त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटलंय. त्याच्यावरून आधीच वाद झालेले होते, आधीच चर्चा सुरू झालेल्या होत्या. त्या विधानाचं एक प्रकारे कुठंतरी नुकसान भाजपला होतंय की काय अशी चर्चा होते. त्याच्यातच पुन्हा भुजबळ पवारांच्या या विधानामुळं पुन्हा एकदा चर्चेत आलेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? या दोन विधानांमुळं कसा नेमका पुढे परिणाम होईल? तुमची त्याच्याबद्दलची मतं काय आहेत आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.